म्हणून या उत्सवाला पूर्ण ब्राह्मणी थाट आहे। 1/6/48 माझा जन्म, तिथपासून आम्ही पूजा अर्चा सगळं करतो आहे। हे आजोबा पंजोबांनी सगळं दाखवलं आहे आम्हाला। माझे अनेक व्हिडिओज तुम्ही देखील बघितले असाल तर मला स्वामींचं दर्शन वेळोवेळी अजाणतेपणी म्हणजे स्वामी बोलावून घेतात एक प्रकारे, असं मी म्हणतो कायम। मंडळी नमस्कार, मी अथर्व अर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी लांजा तालुक्यातील कुवे या गावात आलेलो आहे। कुवे हे आमच्या वनगुळे गावच्या शेजारचंच आमचं गाव आहे आणि कुवे गावात आज पहिल्यांदाच कुठला तरी व्लॉग करण्यासाठी आपण आलेलो आहे। हा व्लॉग एक नुसता व्हिडिओ नसून एक ऐतिहासिक परंपरा असलेली उत्सवाची कहाणी असणार आहे। तर हा उत्सव गणपतीचा आहे आणि गणेशोत्सव सध्या कोकणात सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांचा हा उत्सव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या उत्सवाचं आणि आमच्या कुटुंबियांचं एक अतूट असं नातं आहे। माझ्या आजोबांपासून पणजोबांपासून असं एक ह्या कुटुंबियांशी जो स्नेह आहे, त्याच पार्श्वभूमीवर आम्हाला असं वाटलं की आपण ह्या व्हिडिओची संकल्पना सादर करूया। आणि आज आपण खानविलकर कुटुंबियांशी जे हा उत्सव इतके वर्ष चालवत आलेले आहेत त्यांच्याशी ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत, त्यांचं घर बघणार आहोत आणि ह्या उत्सवाची पूर्ण पार्श्वभूमी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। सुरुवातीला तुमचा परिचय। नमस्कार, मी सुशांत गुणाजी खानविलकर परिवारातर्फे आज आमच्या पिढीजात गणेशोत्सवाबद्दल तुमच्याशी बोलणार आहे आणि या इथे होणारे जे कार्यक्रम आहेत, ज्या पद्धतीने पिढीजात परंपरेने जे कार्यक्रम होत असतात त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे। बरं, आता आपण मित्रांनो कुव्याचं जे रेशन दुकान आहे, बऱ्याच जणांना जे स्थानिक असतील त्यांना हा परिचित असा भाग आहे। इथून आपण आतमध्ये गेलो उजव्या हाताला की वनगुळ्याकडे जाताना उजव्या हाताला की खानविलकरांचं घर आहे। हे घर देखील खूप जुनं आहे। आपल्याला समोर शामराव खानविलकर अनेकांना सुपरिचित असं नाव आहे। लांजा तालुक्यातील पंचक्रोशीतील एक मोठं नाव आहे, व्यावसायिक आहेत मोठे। त्यांच्याशी आपण संवाद साधू नंतर, पण तुर्तास सुशांत काकांकडनं आपण माहिती घेऊया। काका, किती वर्ष आपलं जुनं घर आहे आणि किती वर्षांची परंपरा आहे ह्या उत्सवाची? हा उत्सव परंपरा खूप याची मोठी आहे। जवळजवळ 180 वर्षापासून या इथे मूळ गाव आमचं खानोली बेनी आणि त्या खानोली बेनीतून आम्हाला काही गाव इनाम मिळाले। त्यापैकी आमच्या पूर्वजांनी या इथे खानविलकर परिवाराचं घर इथे बांधलं, वाडा बांधला आणि त्यापासून ही परंपरा इथे कायम चालू राहिली आणि ते पूर्वीची जी घडण होती त्याची तशीच आम्ही ठेवलेली आहे। त्यामध्ये काही जास्त चेंजेस केलेले नाही आहेत। ते तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये बघता येईलच। नक्कीच मित्रांनो, या उत्सवाची खासियत म्हणजे आता तुम्हाला आपण जसं घरात जाऊ तसं लक्षात येईल की इथे जे पाहुणे मंडळी आणि कुटुंबीय जमतात त्यांची संख्या आपण फक्त माणसं मोजत बसाल आणि कमेंट करून सांगा तुम्ही किती माणसं आहेत, ती इतकी माणसं या घरात। सुरुवातीला ही जी वास्तू आपल्याला समोर दिसते, इथे कोण राहतं आणि काय तुम्ही करता इकडे? ही जी वास्तू ॲक्च्युली जी बनवली होती ती कारखाना म्हणून याला ओळखलं जातं। हा आमचा गणपती कारखाना, या इथे आमचा जो गणपती आहे या इथेच बनवला होतो। पूर्वी ज्यावेळेस इथे आमचे सर्व पूर्वज आले त्यावेळेस ही गणपती मूर्ती बाबाजी परंतु म्हणून ते इथे ग्रस्त होते, तिथे बनायचे। त्यानंतर आमचे आजोबा कृष्णराव खानविलकर यांनी मग त्या कारखान्यामध्ये काम केलं आणि त्यांनी या कारखान्यामध्ये गणपती मूर्ती बनवण्याचं काम त्यापासून चालू केलं। ती पूर्ण मूर्ती शाडू मातीची असून ती पूर्ण हाताने बनवली जायची। 2019 पर्यंत आमचे काकाच होते जे वसंत कृष्णराव खानविलकर, मुंबईला सर्व्हिसला असायचे, पण खास गणपती यासाठी जवळजवळ 40 दिवस रजा काढून ते यायचे गणपती बनवण्यासाठी यायचे। तदनंतर त्यांच्या निधनानंतर आमचे दुसरे काका जे मुंबईला होते, प्रताप खानविलकर, हे सुद्धा त्यांचा सुद्धा गणपतीचा कारखाना डोंबिवली इथे होता। मग ते काही वेळ काढून इथे यायचे, हा गणपती बनवायचा, परंतु तब्येतीच्या कारणामुळे ते पुढे शक्य होत नव्हतं। म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की आता आपल्याला याचा एक साचा बनवणं गरजेचं आहे पुढच्या ह्याच्यासाठी आणि मग आम्ही तो त्यांच्याच ह्याच्याखाली साचा बनवला आणि आता त्याच पद्धतीने आता आम्ही या इथे लांजाच्या जवळपासच एक गाव आहे गव्हाणं म्हणून आणि त्या गव्हाण्यातून एक मूर्तिकार आमच्याकडे येतात पेंटिंग वगैरे करण्यासाठी आणि त्याच जागेवरती ज्या जागेवरती पूर्वीपासून मूर्ती बनत आली त्याच जागेवरती ती मूर्ती या इथे बनते। त्यानंतर या इथेच मूर्तीची पूजा केली जाते। अच्छा, म्हणजे कारखान्यातील पूजा म्हणतात तिला, जागेवरची पूजा म्हणतात। बरं, ती पूजा करून विधिवत पूजा करून त्याची ढोल ताशाच्या मिरवणुकीमध्ये
ती मूर्ती आम्ही आमच्या मूळ घरामध्ये घेऊन जातो. बर. इथे अजून जमीन शिल्लक आहे, लादी. हा, आम्ही अशी मूळ जमीन तशी ठेवलेली आहे. इथे शेणकोला वगैरे पडला पाहिजे हो. पूर्वीपार. हाच तो साचा आहे हां. गणपतीचा. हाच तो आम्ही नवीन साचा बनवला ओके. गणपतीचा, आणि आता याच साच्यातून आपली मूर्ती दरवर्षी आपण हे करत असतो. बरोबर. गणपती हा जो आहे घोड्यावरचा गणपती आहे, तर ह्याचा पाठीमागे इतिहास नेमका काय आहे? घोड्यावरचा गणपती हा ॲक्च्युली उचला पावणारा गणपती म्हणून ह्या इथे त्यांनी स्थापित केला होता. आणि त्यासाठी खंडोबाचं एक रूप आहे. अच्छा. आणि त्या खंडोबाचं रूप या इथे त्यांनी ते स्थापित केलं आहे. आणि ते त्या वेळेपासून जे आत्तापर्यंत हे सेम तसंच चालत आलेलं आहे. बरोबर. आणि आम्ही जो तो आत्तापर्यंत त्या पद्धतीनेच फॉलो करण्याचा किंवा कंटिन्यूशन करण्याचा तो आम्ही प्रयत्न केलेला आहे. बर. या इथे आमचा वाडा आहे हा. अच्छा. त्यामध्ये गुरं वगैरे असतात. परिवार आहेत अजून सुद्धा गुरं आहेत. बर. अजून सुद्धा ते करतात ज्याप्रमाणे होत राहील त्याप्रमाणे. बरोबर. या बाजूला पार्किंगसाठी केलेली आहे. यासारखे पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे. साधारण किती माणसं जमतात उत्सवाला दरवर्षी? साधारण आमचे 3 कुटुंब आहेत एकाच ह्याच्यामध्ये, आणि जवळजवळ एक 55 ते 60 माणसं या ठिकाणी कंटिन्यूस उत्सवासाठी 55 असतात. ते 60. हां, माहेरवाशिणी यासाठी येतात. त्यांचे मित्रपरिवार सुद्धा येतात. अच्छा. आणि हा उत्सव सगळ्यांच्या मदतीने एकोप्याने हा उत्सव असाच पारंपरिक पद्धतीने चालत राहिलेला असतो. हे आमच्या काकांचं घर आहे. बर. नवीनच बांधलेलं आहे. ओके. गोठा आहे, मोठा गायींचा गोठा आहे. म्हैशी वगैरे आहेत त्यामध्ये. घरातलंच दूध वगैरे असतं. बरोबर. आता मी जसं म्हटलं सुरुवातीला की आपल्याला घरी गेल्या गेल्या माणसं किती येते फक्त तुम्हाला मोजत बसायला लागेल, इतकी माणसं या घरात दरवर्षी येतात. ही विशेषता आहे. तर आपण आता एकदा सुरुवातीला घर बघूया तुमचं. आमची या घरामध्ये खानविलकर परिवारामध्ये 3 कुटुंब आहेत. आणि त्या 3 कुटुंबामध्ये हे घर पूर्णपणे विस्तारलेलं आहे. हो. तर या इथे प्रसन्न खानविलकर यांचं सर्व कुटुंब, विजयराव खानविलकर नमस्कार, आणि यांचं सर्व कुटुंब या इथे असतं. हे सुद्धा मुंबईला असतात, रेल्वेमध्ये सर्व्हिसला आहेत, पण गणपती उत्सव कधी चुकवत नाहीत आणि पूर्ण परिवारासह या इथे येत असतात. आणि हे वर्षानुवर्ष असंच सगळं चालू असतं आमचं. बरोबर. या हो. इकडे माळा आहे अजून जुन्या पद्धतीचा. या गोष्टी आता दुर्मिळ झाल्यात कोकणात सुद्धा. बरोबर आहे. कारण काय प्रत्येक जण चिऱ्याची घरं आता बांधतो, त्यामुळे अशा गोष्टी मी आवर्जून आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो नेहमी. तर हे कोकणातलं जुनं पारंपरिक परंतु एकत्र कुटुंब पद्धती आजही ह्या घरात खानविलकरांच्या टिकून आहे. या सगळं वॉल सेटअप आहे. हो. इथे आता थोडं रिन्युएशन करून नवीन आता घरामध्ये लग्न होऊन बायका येतात, तर त्यांना थोडंसं सुविधा व्हावी नक्कीच या दृष्टीने थोडंसं नवीन रिन्युएशन करून या पद्धतीने हे सगळं बनवलेलं आहे. नक्कीच. घर दाखवायचं म्हणजे एक स्वतंत्र व्हिडिओ होऊ शकतो असा हा विषय आहे. परंतु आपला हा मुख्य विषय गणेशोत्सव असल्याने आपण आज पटापट बघतोय, नाही तर मी सविस्तर खरी घरं सुद्धा दाखवतो. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घर पटापट बघून आपला जो मुख्य विषय आहे त्याकडे वळणार आहोत. इकडे किचन आहे, पाठीमागे काम सुरू आहे. हे जे खानविलकर कुटुंबीय आहेत यांना राव ही पदवी दिली गेलेली आहे. तर ह्या नेमक्या पदवीचा देखील काय आपल्याला इतिहास सांगता येईल? ऍक्च्युली आम्ही सर्व खानविलकर परिवार हा मूळचा खानवली बेनीचा लांजा तालुक्यामधीलच गाव आहे. आणि त्यामधून आम्हाला हा इनाम मिळालेले गाव होते, 5 गाव होते. त्यापैकी जो कुबे गाव होता हा या इथे पूर्वजांनी आमचा या इथे घर बांधलं आणि पूर्ण गाव चालवण्याची जबाबदारी ही पूर्ण आमची होती. आणि म्हणून त्यामुळे ही आम्हाला राव पदवी त्यावेळेस देण्यात आली. बर. तर त्या पद्धतीने पूर्ण गाव चालवणं, गावातले जे उत्सव असतात, न्यायनिवाडे असतात,
हो. हे त्या त्या पद्धतीने त्या त्यावेळी चालत जात होते बरोबर. आणि आता सुद्धा तसं चालत असतातच. बरोबर. आणि हे सातत्याने अजून असंच चालूच आहे. बरोबर, नक्कीच. आता आपण त्या घरातून इकडे आलोय, तर हाही त्या घराचाच भाग आहे. हाही त्या घराचाच भाग, हा जुना घराचा भाग होता पहिल्यांदा. बरोबर. आता त्यांनी रिन्यूट केल्यामुळे थोडंसं एक्सटेंडेड ते तसं बनवलेलं आहे. ते चूल आहे अजून. हा, चालेल. आता इकडनं आपण बाहेर जाऊ आपण. हो. इथे नेमकं आता जे काम सुरू आहे मित्रांनो, हे समाराधनेचं काम सुरू आहे. आजचा जो दिवस आहे, योगायोगाने आजच आपण शूटला देखील आलेलो आहे आणि हा समाराधनेचा दिवस असतो. ह्याविषयी आपण विस्तृत नंतर माहिती घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुर्तास आपण पटकन घर आपलं जे कशा पद्धतीचं आहे ते बघणार आहोत. इथे रांगोळी पण काढायचं काम सुरू आहे. जसं मी म्हटलं की समाराधना आज आहे, तर त्याचीच रांगोळी सुद्धा दरवर्षी इथे काढली जाते. हा ऍक्च्युली घराचा मूळ भाग आहे, ज्याला म्हणतात खळा आहे, त्यानंतर पडवी आहे आणि त्यानंतर सदर मूळ सदर आहे या घराची. तर आपण इकडे वरती येऊया. हो, आपण मगाशी तिकडून आतमध्ये आलो आणि ह्या दरवाजाने आत गेलो, तिकडनं असं फिरून इकडे आलो. असं हे घर आहे. तर जसं तुम्ही म्हटलं की ही सदर आहे, आपण सदरेवर आलेलो आहे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्याला पाठीमागे पाहायला मिळेल. इथे दरवर्षी अशाच प्रकारची रचना असते. इथे सतरंजी असते, इथे आरत्या होतात आणि समोर आपला गणपती बाप्पा विराजमान आहे. आपण एकदा दर्शन घेऊया. मी जसं यापूर्वी तुम्हाला सांगितलं की आपले गणपती बाप्पा हे दक्षिणमुख आहेत, दक्षिणमुख विराजमान झालेले आहेत. हो. आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून तो प्रसिद्ध आहे. बरोबर. इथे जी मी समाराधना म्हटली आज जी होणार आहे ती ह्या हॉलमध्येच होते. तर नेमका काय समाराधनेचा इतिहास आहे? समाराधना हे एक म्हणजे याच्यामध्ये सांगितलं गेलं तर ब्राह्मण जेवण असतं, ब्राह्मण पूजन, ब्राह्मण जेवण. तर हा उत्सव दरवर्षी हे आम्ही गणपतीच्या वेळेस करतो. त्यामध्ये 13-17 अशा पद्धतीने ब्राह्मण असतात. आणि जसं अथर्वने सांगितलं की बाजूलाच आमचं वनगोळे गाव आहे, ते पूर्वीपार तिकडूनच सर्व ब्राह्मण मंडळी आहे ते ब्राह्मण भोजनासाठी येतात. त्यांची इथे विधिवत पूजा केली जाते आणि त्यानंतर ते भोजन आहे ते. बरोबर. तर याला सदर बोलतात. आणि सदरेतून आतमध्ये गेल्यानंतर आमचं हे मजघर आहे. ओके. मजघरामध्ये यामध्ये गौरीचं स्थापना केलेली आहे. गौरी पूजन झालेलं आहे आणि एकाच ठिकाणी इतक्या साऱ्या महिला आता आपण बघतोय. खानविलकर कुटुंबातल्या एका कुटुंबातल्या ह्या सर्व महिला भगिनी आहेत. तर आपण त्यांच्या सर्वांच्या भावना काकू इथे प्रातिनिधिक स्वरूपात मांडतील. काकू नमस्कार. सुरुवातीला आपला परिचय. नमस्कार. मी प्रीती प्रकाश खानविलकर. मला 30 वर्ष झाली इथे खानविलकरांच्या घरी लग्न होऊन आल्यापासून. तर इथला उत्सव म्हणजे फार वेगळाच असतो. म्हणजे आतापर्यंत आम्ही लग्नाच्या आधी वगैरे उत्सव बघितले ते सगळे म्हणजे नॉर्मल असं हे गणपती आणि हे असतात. इथे कसं पूर्ण उत्सव हा पूर्ण 8 दिवस पूर्ण साजरे करतात. नंतर प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता स्पेशली आमच्यामध्ये म्हणजे बायकांच्या सगळ्यांमध्ये सोहळं घेणं किंवा त्याचं नैवेद्य वगैरे व्यवस्थित दाखवणं, अजून ओल्या कपड्यांनी पूजा करणं, दुर्वा घालणं, हे सगळ्या प्रथा इथे चालतात. आणि बाकी पूजा वगैरे येते सगळं म्हणजे प्रत्येकजण ह्या ठिकाणी मोठ्यांचा मान ठेवला जातो आणि मग त्याप्रमाणे आम्ही पूजा करतो गौरीची. बरं. ही एक फ्रेम आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे, कारण इतक्या साऱ्या बायका आणि एका कुटुंबातल्या हे दुर्मिळ असं चित्र आहे आजच्या काळातलं. आणि कोकणातील अशी ही आपली खास परंपरा आहे. नमस्कार. माझं नाव आरती श्यामसुंदर खानविलकर. माझं लग्न पण 1996 झालं. त्यामुळे माझ्या लग्नाला 30 वर्ष झाली. 30 वर्ष मी हा उत्सव बघते. एकही वर्ष चुकलेलं नाही आणि उत्सव इथं खूप मोठ्या प्रमाणात होतो. मी पण इतर ठिकाणी बघितले गणपती, पण अगदी नॉर्मल प्रमाणात होतात. आणि हा संपूर्ण कुटुंबाचा खूप मोठ्या प्रमाणावर होणारा उत्सव आहे इथं. आणि सगळे मुंबईपासून इथपर्यंत सगळे ह्या उत्सवाला हजेरी लावतात.
माझं नाव शीतल शेखर खानविलकर. माझ्या लग्नाला आज 25 वर्ष झाली आहे. मी हा उत्सव बघते. आज रत्नागिरी जिल्ह्यात तसं बघायला गेलं तर आज खानविलकर कुटुंबासारखा उत्सव अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यात होत नाही. आणि हे आमचं मोठं सगळ्या सुनांचं भाग्य आहे की आम्हाला ह्या घरामध्ये एक सून म्हणून यायला मिळालं. आणि हे आम्ही सगळं आज म्हणजे सगळ्याजणी एकत्र येऊन मोठ्यांचा मान राखून किंवा एकामेकाला आदराने आम्ही आज आमच्या मोठ्या जाऊ आहेत ज्योतिवहिनी, यांना आदराने सगळं विचारून बाबा आपली एखादी काही चूक झाली तरी आम्ही त्यांना विचारतो ज्योतिवहिनी हे कसं करायचं, कारण आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात. आणि मेन म्हणजे आज गणपती उत्सव झाला, देवीचा उत्सव नवरात्री असतो, तोही छान प्रमाणात साजरा केला जातो. नमस्कार, माझं नाव उर्मिला उदयसिंह राजी शिर्के. मी या घरची मुलगी आहे आणि माझं लग्न होऊन आता जवळजवळ 35 वर्ष झाली. पण प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात गोकुळाष्टमी आली की आम्हाला गणपतीचं वेध लागतात की आम्हाला जायला मिळेल काय. मी आता खूप वर्षानंतर इकडं गणपतीला आले, जवळजवळ 5-6 वर्षानंतर आले. पण श्रावण महिन्यापासून सुरुवात झाली की आम्हाला वाटलं आज घरी काय करत असतील, आज सगळ्या जमल्या असतील, सगळ्यांचं काय चाललं असेल हे सगळं आठवतं. आणि पूर्वी आम्ही जे लहानपणापासून जे हे सगळं काय बघत आलो आणि जे उत्सव हा करत आलो त्याच्यामुळं ती सारखा त्याची ओढच लागते की कधी एकदा आम्हाला गणपतीला जायला मिळेल. पण काय प्रत्येक वेळी आम्हाला यायला जमत नाही ते. आणि मी सांगली जिल्हा आहे आम्हाला, पण ते सांगली जिल्ह्यामध्ये असा उत्सव असा कुठेच नाही बघा बघण्यासारखा. त्याच्यामुळं गणपती आणतात, बसवतात, गौरी उभ्या करतात. पण अशा पद्धतीनं किंवा अशा संपूर्ण धार्मिक पद्धतीनं असा काय उत्सव कुठेही बघायला मिळत नाही. बस रे हो, आमच्या सुनाने बाबा खरोखरच उत्सव एक ह्यानं आपल्या एकजुटीनं पुढं नेलेला आहे आणि त्याच्यातच आम्हाला खूप आनंद होतोय बघा आल्यापासून. यानंतरची पुढची घराबद्दलची माहिती आणि आतमधली सर्व माहिती आमचे बंधू, मोठे बंधू प्रकाश खानविलकर आहेत, त्यांना मी विनंती करेन की त्यांनी यापुढे सांगावं. माझं नाव प्रकाश शंकर खानविलकर. या नवीन संपूर्ण भावांमध्ये मी मोठा भाऊ आहे आणि मी आपल्याला थोडंसं आत्ताच सुशांत खानविलकरनी जी माहिती दिलेली आहे त्याच्या पुढची या घराविषयी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. हो, चला. आता आपण माझघरात बरोबर? माझघराला. ओके. माझघराला ह्या 2 रूम आहेत पूर्वीपासूनच्या. हो. एक त्या साईडला एक रूम आहे आपल्या डाव्या साईडला, या साईडला समोर रूम आहे. अच्छा. हे दरवाजे पण जे आहेत ते एकदम जुने आहेत आणि याची रुंदी आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की हे दरवाजे काय काळातले आहेत. पूर्वी ह्या भिंती वगैरे संपूर्ण मातीच्या होत्या. थोडंसं आधलीच रिनोव्हेशन केल्यानंतर, तरी रिनोव्हेशनला जवळजवळ 40-50 वर्ष झालेली आहेत ते चिऱ्याचं बनवण्यासाठी. अच्छा. हे घर आमचं श्यामसुंदर गुणाजीराव खानविलकर यांचं हे घर आहे. अच्छा. आणि त्यांनी आता लेटेस्ट हल्लीच या वर्षीच त्यांनी हे रिनोव्हेट पण केलेलं आहे. अरे वा. या वेळेला मी पण पहिल्यांदाच येतो. हा, इथे श्यामसुंदर गुणाजीराव खानविलकर हे मोठे बंधू आणि त्यांचे छोटे 2 बंधू सुशांत खानविलकर आणि समीर खानविलकर हे 3 जण या इथे राहतात. सुशांत खानविलकर हे नोकरीनिमित्त डोंबोली या ठिकाणी असतात आणि समीर खानविलकर आणि श्याम खानविलकर इथे स्थायिक आहेत. हो. आणि त्यांनी इथे JCP आणि कॉन्ट्रॅक्टचा बिझनेस केलेला आहे. बरोबर. आणि त्यांची मुलं पण या इथेच त्यांनी ठेवलेली आहेत. मुलांचं पण शिक्षण BE इंजिनिअरिंग झालेलं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग झालेले आहेत आणि त्यांना सुद्धा ह्या उद्योगामध्ये त्यांनी सामील करून घेऊन ह्या गावालाच कसा हा उद्योग वाढवता येईल कोकणामध्ये राहून, हा त्यांचा कन्सेप्ट डोक्यामध्ये आहे. नक्कीच. त्याच्यामुळे त्यांनी इथे भरपूर मेहनत करून जागेमध्ये काजू लावणं आणि या इथे स्थायिक होणं असा हा त्यांचा या इथे त्यांनी ते केलेलं आहे घरी राहून. हे त्यांचं घर आहे. खूप छान प्रकारे रिनोव्हेट केलेलं घर आहे. बाहेरून बघितलं तर लक्षात येणार नाही अशा प्रकारे केलेलं आहे घर. आणि माझे अनेक व्हिडिओज तुम्ही देखील बघितले असाल तर मला स्वामींचं दर्शन वेळोवेळी अजाणतेपणी म्हणजे स्वामी बोलावून घेतात एक प्रकारे असं मी म्हणतो कायम, तसं झालेलं आहे. इथे देखील स्वामींची एक खूप सुंदर अशी प्रतिमा या घरात सुद्धा आहे. स्वामींचे आशीर्वाद आपल्यासोबत नेहमी आहेत असं मी म्हणेन. इकडे स्वयंपाकघर आहे. अच्छा. पूर्वीची जी वडिलोपार्जित जी 180-85 ची चूल ही तशीच ठेवलेली आहे आम्ही. काय सांगता? ही पणजोबांपासून जी पूर्वी आमचे
कोण मूळ पुरुष आलेला असला त्याने जी ह्या घरामधली जी चूल मांडलेली आहे ती चूल आम्ही ह्या एवढ्या घरामध्ये सुद्धा तशीच आजपर्यंत ती टिकवून ठेवलेली आहे आणि आजही त्याच्यावर लाकडाने चुलीवरती जेवण बनवलं जातं. देवाचे नैवेद्य वगैरे ह्या चुलीवरती अजूनही ते होतात. असं हे जुनं आणि नवीन मिक्स स्वयंपाकघर आहे. खरंय खरंय. यातून आपल्या लक्षात येतं की आपली जे नाळ असते जोडली गेलेली, कितीही आपण आधुनिकीकरण केलं तरी आपण त्या गोष्टी विसरू शकत नाही आणि जपून ठेवतो काय. तर त्याचं हे उदाहरण आहे. इकडे आधुनिकीकरण केलेलं आहे, जे सोयी सुविधा सर्व प्रकारच्या इथे आहेत. तर दुसरीकडे जुनी चूल सुद्धा जपून ठेवलेली आहे. वा. इकडे हॉल आहे, डायनिंग टेबल. इकडे देखील स्वामींचा फोटो आहे. किती स्क्वेअर फीट मध्ये असेल टोटल अंदाजे? 1,500च्या आसपास. 1,500 स्क्वेअर फूटच्या आसपास असेल. इकडे पण रूम आहे. हा जो गणपती उत्सव आहे याला राज उपाध्य म्हणून पराटकर गुरुवर्य आहे ते होते आणि पराटकरांनी हा सुरुवात केलेला उत्सव आहे. म्हणून या उत्सवाला पूर्ण ब्राह्मणी थाट आहे. कारण या इथे कीर्तन पण करणारे ब्राह्मणच असतात आणि जवळजवळ 7 संगीत करणारे पण पूर्वी लिंगायत असायचे, आता ब्राह्मणच आहेत. त्याच्यामुळे या इथे संपूर्ण ब्राह्मणी हा उत्सव असल्यामुळं या उत्सवामध्ये ब्राह्मणांना खूप महत्त्व आहे. तसं बघायला गेलं तर कोकणामध्ये जो गणेश उत्सव आहे, आज गौरीचं पूजन आहे, तर बाकीच्या सर्व ठिकाणी गौरीचा नॉनव्हेज प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो. पण या इथे अजिबात नॉनव्हेज चालत नाही आणि ह्या गणपतीचं मुख दक्षिणेला असल्यामुळं अत्यंत कडक देवस्थान आहे आणि म्हणून या इथे संपूर्ण सोहळ्यामध्ये या इथे हा संपूर्ण उत्सव साजरा केला जातो. दुसरी गोष्ट असं आहे की आज जेव्हा हा गौरी पूजनाचा दिवस आहे त्या दिवशी समाराधना म्हणजे 13 ब्राह्मण या इथे जेवायला घालणं, हा प्रसाद या इथे ब्राह्मणांकरवी ब्राह्मण फॅमिली या इथे येऊन हा प्रसाद बनवते आणि तो इतर ब्राह्मणांना हा महाप्रसाद हा दिला जातो. तसंच या इथे खाली महापुरुषाचं पण स्थान आहे, तर तसं त्या महापुरुषाला पण आज नैवेद्य दिला जातो. तसंच या घराण्याचं कुलदैवत कुणकेश्वर आणि त्याची स्थापना या इथे पूर्वीचे आमचे जे मूळ पुरुष होते श्रीमंत नानासाहेब खानविलकर यांनी मल्लिकार्जुनाची स्थापना केलेली आहे, त्याचासुद्धा यावेळेला प्रसाद काढला जातो. अशा प्रकारचा हा आगळा वेगळा पारंपरिक उत्सव या इथे साजरा केला जातो. उत्सवाची पूर्वपीठिका अशी आहे, पहिल्या दिवसापासून या इथे कीर्तन चालू होतं आणि त्या दिवसाची जी सांगता आहे कीर्तनाच्या आरतीने होते. जे कार्यक्रम असतील इतर भजन म्हणा, नाच म्हणा, इकडचे कोकणातले ते त्या कीर्तनाच्या आधी केले जातात आणि शेवटला कीर्तन होऊन कीर्तनची आरती लागते. प्रत्येक दिवशी जसा हा उत्सव वाढत जातो दिवसेंदिवस, पहिल्या दिवशी पंचारती असते, दुसऱ्या दिवशी मग एक आरती ॲड होते. असं जर 5 दिवस असेल तर त्या 5 आरत्या प्रत्येक दिवशी एक आरती असे ॲड होत पुढे हा उत्सव वाढत जातो आणि शेवटच्या दिवशी सकाळी 4 वाजता श्री प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक सोहळा या इथे साजरा केला जातो आणि त्यावेळेला या इथे दरबारामध्ये 16 आरत्या या इथे लावल्या जातात आणि विविध प्रकारचे या इथे येणारे नवस जे कोणी देवाजवळ जी मागणी गाराणी घातलेली असतात त्यांचा हा परमेश्वर हा प्रत्येकाला त्याची प्रचिती देतो आणि त्याच्यापुढं जे उत्सवामध्ये ज्यांनी जे नवस सायास जे बोललेले असतात ते या वेळेला ललिताच्या वेळेला ते घेऊन येत असतात. तर त्यांचे ते उत्सवाचे नवस ते इथे फेडले जातात आणि त्या दिवशी ललिता दिवशी सकाळी नवीन ज्यांचे कोणाचे नवस असतील तर ते बोलले जातात. अशा प्रकारचा हा पारंपरिक उत्सव वाडवडिलांपासून आजोबा पणजोबांपासून चालत आलेला आज आमची जवळजवळ ही 4थी-5वी पिढी आहे. तर त्याप्रमाणे आजही आम्ही त्या परिस्थितीमध्ये हा चालू ठेवलेला आहे. आमचं मूळ गाव बेनी खानविली असल्यामुळं तिथून सर्व जे खानविलकर जिथे जिथे गेलेले आहेत तर त्यांचे ते उत्सव बेनीमध्ये नवरात्र उत्सव या प्रकारेच चालू आहे. तसंच बघायला गेलं तर गोविडमध्ये
हनुमंत मारुतीचा उत्सव याही थाटात चालू आहे आणि कुव्याला आमच्याकडे ह्या सदरेवरती गणपती उत्सव त्याच प्रकारामध्ये चालू आहे. काही जे खानविलकर काही बाहेर गेलेले आहेत तर ते खानविलकर या उत्सवाला हजेरी लावायला काही खानविलकर येतात ज्यांना माहिती आहे ती. तसंच मी थोडंसं वेगळं बोलणार आहे. आमचं कुटुंब अतिशय मोठं कुटुंब आहे आणि हे कुटुंब पूर्वी चालण्यासाठी या घरामध्ये वाडवडील आमचे होते. त्यांनी गुरांचं पालन करून गोवंशाचं पालन करून आजपर्यंत ते दूध घालून रतीब लावून त्या पैशातून हे कुटुंब चालत होतं. परंतु आता सर्वच आमचे भाऊ प्रचंड शिकलेले असतात. मुलं शिकलेले असल्यामुळं इंजिनिअरिंग कोण क्षेत्रात आहे, कोण कॉम्प्युटर इंजिनियर आहे, कोण डेंटिस्ट आहे, कोण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे ह्याच्यामध्ये बदल होऊन खरोखरच आजची जी परिस्थिती आहे या गणपती गजाननाच्या कृपेने सर्वांची चांगली परिस्थिती आहे. आणि ज्या पद्धतीने पूर्वी जो उत्सव करायला त्रास व्हायचा थोडा, तो सुद्धा आता निघून गेलेला आहे परमेश्वराच्या कृपेने. जे भक्त या इथे येतात ते भक्त चांगल्या पद्धतीने संतुष्ट होऊन त्यांची मनोकामना पूर्ण होते. आणि अशा पद्धतीने आमचं हे गणरायाचं हे जे 7 दिवस असतात गौरी विसर्जनापर्यंत आमचे गणराज असतात, त्याचं आम्ही मनापासून पूजा करतो, अर्चा करतो. त्याचा सर्व कुटुंबाला इथून बाहेर असणाऱ्यापासून ते इथपर्यंत त्या कुटुंबाला आम्हाला त्याचा आशीर्वाद मिळतो. आणि आत्तासुद्धा माझ्याकडे देशी गाई, गोवंश त्यातल्या देशी गाई, खरोखरच सर्वांनी देशी गाई पाळल्या पाहिजेत. कारण का तर त्याला सूर्यनाडी असल्यामुळं तुमच्या आरोग्यासाठी त्या अतिशय चांगल्या आहेत. त्यांचं पालन केलं पाहिजे, त्यांच्या सहवासात राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि आमचे सर्व बंधू आहेत त्यांच्याकडे सर्वांकडं असं गुरांचा आणि देशी गुरांचा आजपर्यंत त्यांनी परंपरा ही राखलेली आहे. एवढं बोलून मी थांबतो. तसंच मला दुसरं सांगायचं आहे की जसं मी म्हणालो ना, ब्राह्मणी थाट आहे ह्या उत्सवाला. तर आत्ता कसं होतं की आम्ही उत्सवाचं पहिला जो स्थापना जी असते ती स्थापना आहे तर पुण्यावाचनानं होते. त्याच्यामुळं पुण्यावाचनाला आत्ता सध्या आमच्याकडे असणारे उपाध्य बाजूचे जे पनळं गाव आहे रामकृष्ण पाध्ये यांचे नातू अमोल पाध्ये या इथं उपाध्येला ते येत असतात. पहिल्या दिवशी जेव्हा पुण्यावाचन होतं त्यावेळेला त्यांना ह्या उत्सवाची सुपारी दिली जाते. त्याच्यामुळं पूर्ण उत्सव होईपर्यंत त्यांची ती जबाबदारी आहे. त्याच्यामुळे ते सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेला ही त्रिकाळ पूजा अर्चा चालू असते. त्याच्यामुळं हा उत्सव पूर्ण त्यांच्या उपाध्यांच्या अमोल उपाध्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो. आणि परंपरेनुसार ज्या इथल्या विधी असतात त्या विधी परंपरेनुसार आम्ही पार पाडत असतो. अत्यंत धार्मिक पद्धतीने आरत्या, पारंपरिक आरत्या ज्या पणजोबांच्या आरत्या होत्या त्यासुद्धा आरत्यांचं आम्ही त्यावेळचं संग्रहित करून पुस्तक बनवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आत्ताची जी नवीन पिढी पण आहेत लहान मुलांचं, त्या पण त्यांना आरत्या आता हळूहळू त्या म्हणून पाठ झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आरती हा विषय आमचा 1 तास आहे ते एक मोठा सोहळ्यासारखाच तो आरती विषय असतो. आणि ह्या आरत्या म्हणून आम्ही हा उत्सव या इथे चांगल्या प्रकारे साजरा केला जात असतो. दुसरं सांगायचं म्हणजे कीर्तन या इथे ह्या उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की कोणता कार्यक्रम असो नसो परंतु कीर्तन ह्या उत्सवाचं एक खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे कीर्तनची झांज ही वाजलीच पाहिजे नारदाच्या गादीवरती. त्याप्रमाणे पूर्वी आजोबांच्या वेळेला कोलदे इथले मारुती पाध्ये या इथे कीर्तनाला येतात आमच्या ह्याच्याप्रमाणे. त्याच्यामुळे त्यावेळेला पूर्वी ते इथे प्रवचन पण देत असतात. कीर्तनच्या आधी तो एक अर्धा-1 तासाचा कार्यक्रम असायचा आणि प्रवचन झाल्यानंतर ते कीर्तन करायचे. आत्ता त्या वेळेपासून त्यांचे नातू हरिभक्त परायण मोरेश्वर पाध्ये तर हे आमच्या इथं आत्ता ते कीर्तन करतात. आणि ही परंपरा पिढी जात चाललेलं आहे. जसं तुमच्या घराण्याशी हर्डीकर घराण्याशी पणजोबांपासून आमचे संबंध आहेत. अण्णा आणि वहिनी यांचं नातं आमचं एवढं आहे की आम्हाला कोणत्याही अडीअडचणीच्या वेळेला पेटी वेळ नसतानासुद्धा ते वनगुळे या गावाला जाण्याचं कोणतंही साधन नसताना रात्री 1-1, 2-2 वाजता कीर्तन संपल्यानंतर ते चालत जायचे. आमच्या इथं वाघरे, काळू वाघरे म्हणून होते, काळूमाव म्हणायचो आम्ही. तर ते त्यांना सोडायला जायचे बत्ती घेऊन आणि वहिनीसुद्धा त्यांच्याबरोबर चालत रात्री जायच्या. असे आमचे तुमच्या घराण्याशी हर्डीकर घराण्याशी फार जुने स्नेहबंध अगदी प्रेमाचे संबंध होते.
आणि तुमच्या पणजोबांच्या वेळेला सुद्धा आमच्या पणजोबांच्या वेळेचा तुमच्या घराण्याशी त्या वेळेपासून संबंध आलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही जसं आमचं एकत्रित कुटुंब आम्ही येऊन हा उत्सव साजरा करतो आहे, त्याप्रमाणे आम्ही आमच्याशी निगडीत जी घराणी आहेत त्यांना पण जोडून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून त्यांचे आणि आमचे जे ऋणानुबंध आहेत हे असेच पुढे राहावेत. त्याचं उदाहरण स्वतः अथर्व हर्डीकर त्यांचाच नातू, की आज या निमित्ताने जसं बदल होतो आहे, पूर्वी माझे काका बैलगाडी चालवायचे, आज मीडियाचा AI चा जमाना आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ ब्लॉग हा बनवून काही ना काहीतरी या घडण्याशी संबंध ह्या पिढीपर्यंतसुद्धा त्याने जपलेले आहेत. आणि तू स्वतःहून आलास आणि ह्या उत्सवाचं खूप चांगल्या प्रकारे आम्हाला आमचं मत मांडता आलं, जेणेकरून जे खानविलकर ज्यांना हे उत्सव माहिती नसतील घराण्याचे, ते आता ह्या निमित्ताने माहिती होतील आणि ते व्यवस्थित तुझं या प्रकारे तो व्हिडिओ व्ह्यू ज्याला जास्तीत जास्त बघतील, एवढीच इच्छा. वरतीसुद्धा रूम बनवलेले आहेत. हल्ली कसं आता कुटुंब वाढल्यामुळं, मुलं वगैरे असल्यामुळं त्याला सुद्धा हल्लीच्या ह्याच्याप्रमाणे प्रायव्हसी आणि सेपरेट असल्यामुळं या इथे 3 मुलांच्या तशा रूम आहेत. वा, हे एक रूम आहे, ती एक रूम आहे आणि हा इथे रूम आहे. क्या बात आहे. ह्या निमित्ताने येणं झालं. बाहेरून बघितलं तर अजिबात लक्षात येणार नाही एवढा आलिशान खानविलकर शेठ यांनी घर केलेलं आहे. वा, क्या बात आहे. इकडे कॉन्फरन्स रूम आहे. वा, आणि हा टेरेस केलेला आहे इकडे. इथून आपलं जे कोकणातलं सौंदर्य आहे, गाव पण आहे, हे सगळं इथून आपल्याला दिसेल. इकडे रेंज येते काय? अच्छा. इथे नारळी आणि सुपारीच्या पण खाली बागा आहेत. निसर्गरम्य परिसर आहे हा. हो, तिकडे माळा आहे. तिकडे दुसरा तो ओरिजिनल आहे घरचा. हा बऱ्याच जणांसाठी भूलभुलैया ठरणार आहे आता व्हिडिओ बघताना सुद्धा. हे पूर्वीचं जे जुनं घर आहे त्या जुन्या घराचा हा माळा आहे. अच्छा, ओके. इकडे लाईट नसेल काय? इथे लाईट आहे का? नाही. ठीक आहे. हा जुना माळा आहे. आणि इथून आपण जिथून व्हिडिओला सुरुवात केली तो भाग इथून दिसेल. आपण तिथून साधारण व्हिडिओला आपल्या सुरुवात केली रेशन दुकानापासून. त्यानंतर हे घर बघितलं जिथे गणपतीचा कारखाना आहे. आणि त्यानंतर आपण ज्या वास्तुदत्ता आहोत त्या वास्तूमध्ये आलो. आणि ही वास्तू प्रचंड मोठी, जुनी आणि खूप साऱ्या आठवणी ज्या वास्तूमध्ये आहेत अशी ही वास्तू आहेत. पूर्वी, आता पण शेती आहे थोडी, पण पूर्वी भरपूर करायचे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये भात, तांदूळ ह्याच्यामध्ये भरून ठेवणं वर्षभर पुरेल असं ह्या पूर्वीच्या बांबूच्या स्टोरेज. ही पालखी कुठची? नाही, आमची शंकराची जुनी पालखी होती. अच्छा, आता मी ती रेन्यूट केली, नवीन केली. ओके. आपण मगाशी या दरवाजाने आलो, आता इकडून वेगळ्या जिन्याने चाललोय खाली. हा आमचा पूर्वीचा जो जिना आहे तो तसाच ठेवण्याचा आम्ही आत्तापर्यंत प्रयत्न केलेला आहे, थोडा रिपेअर वगैरे करून. बरोबर. नमस्कार, माझं नाव शेखर धनाजी खानविलकर. मी ह्याच कुटुंबाचा एक भाग आहे. आता आमच्या बंधूंनी आमच्या पूर्ण कुटुंबाच्या उत्सवाबद्दल आणि आमच्या घराण्याबद्दल माहिती दिली. त्याच्यामध्ये मी एवढंच सांगेन की आज तागायत जसं लहानपणापासून आम्हाला कळतं आहे, आम्हाला एकच सांगितलं गेलं की ह्या गणपती गजाननाची सेवा तुम्ही अविरत चालू ठेवा. तुम्हाला जशी जमेल तशी. आपण ते आत्तापर्यंत करत आलो आहोत ह्या संपूर्ण कुटुंबाच्या सहभागानं. आणि एवढा मोठा उत्सव करताना मनुष्यबळ लागतं, तर आम्हाला त्याची कधी गरज भासली नाही. आत्तापर्यंत घरातले सगळे उत्सव आम्ही जवळजवळ घरात 70-80 लोक आहोत, सगळे मिळून आम्ही हे साजरे करतो. बऱ्याच वेळेला
प्रत्येकाला येणं शक्य होत नाही, पण प्रत्येकजण वेळ काढून ह्या उत्सवाला यायचा प्रयत्न करतो आणि त्याचं परिपाक म्हणून त्याचं फुल नाही फुलाची पाकळी तिथं अर्पण करतो आणि त्याच्यातून सगळ्यांना एक सद्गती, एक चांगलं उत्तम आरोग्य आणि प्रगती होते. त्याचप्रमाणे ह्या घराण्याला जुळलेले जे नातेसंबंध आहेत त्यांना पण ह्या गोष्टीचं आत्तापर्यंत कौतुक आहे की हे एवढा जुना पारंपरिक उत्सव आज महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर खूप तुरळक ठिकाणी अशा गोष्टी सांभाळल्या जातात. म्हणजे घरगुती उत्सव, त्याच्यातून गणेशोत्सव कोकणातला फार महत्त्वाचा, ह्याला एक आध्यात्मिक जोड आहे आणि ती सांभाळण्याचा आम्ही सर्व मिळून प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे ह्या जागेचं महत्त्व असं आहे की या ठिकाणी जो कोण येतो, नवीन जरी आला तो एकदा आला की तो इथला होऊन जातो. गोकुळ असल्यासारखं आम्ही या ठिकाणी राहतो आणि या सर्व कुटुंबातर्फे मी गणरायाचरणी प्रार्थना करतो की हा उत्सव उत्तरोत्तर चांगला प्रगत व्हावा आणि प्रत्येकानं ह्या ठिकाणी आपलं फुल नाही फुलाची पाकळी अर्पण करावी अशी बुद्धी गणरायाने त्यांना सगळ्यांना द्यावी आणि आपण सर्वजण एकत्र मिळून हा उत्सव असाच पुढे. आणि इतरही ह्या घराण्याचे बरेचसे उत्सव आहेत. त्रिपुरी पौर्णिमा आहे, नवरात्र आहे, हे आम्ही हौसेनं इथं साजरे करतो. पण हौस करताना त्यामध्ये आध्यात्मिक जोड ही कायम जपलेली आहे. सर्वच बाबतीत वागणं असेल, बोलणं असेल आणि थोरा मोठ्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढे जातो. सो या ठिकाणी हे सांगू इच्छितो. धन्यवाद. आता आपण पाठच्या पडवीमध्ये येतोय. पाठच्या पडवीला राईट साईडला हे आमचंच घर आहे. अच्छा. आणि याच्यामध्ये आमची फॅमिली किंवा कुटुंब या इथे आल्यानंतर वास्तव्यास असतं. बरोबर. तर आम्ही जवळ 5 भाऊ आहेत. अमर खानविलकर, प्रफुल्ल खानविलकर, स्वप्नील खानविलकर. पूर्वी हे म्हणजे आमचे काका दौलतराव खानविलकर, दौलतराव कृष्णराव खानविलकर यांचं या इथे वास्तव्य होतं. अच्छा. पूर्वी त्यांची बैलगाडी पण असायची आणि त्यांच्या आणि तुमच्या घराण्याचे संबंध अण्णांचे हे खूप चांगले होते, कारण त्यावेळेला गाडीचा प्रवास नसल्यामुळं बैलगाडीच त्यावेळेला लागायची. बरोबर. त्याच्यामुळे वनगुळे इथे जाण्यासाठी बैलगाडीचा ते नेहमी उपयोग करत. बरोबर. हे नवीन किचन स्वयंपाकघर बनवलेलं आहे. बर. या इथे सगळं जेवण, नैवेद्य. हो. इतके भावंड तुम्ही सर्वजण आहात तरी सुद्धा तुमच्यात जो एकोपा आहे आणि हा जो उत्सव चालतो तर त्याचं नियोजन नेमकं कशा प्रकारे असतं? ॲक्च्युली हा जो उत्सव आहे ना, हा मूळ पुरुषाचे 3 भाऊ इथे झाले. तर ते 3 भाऊ पूर्वापार चालत आल्यामुळे ही 3 घरं आहेत आमची. अच्छा. एक शिवाजीराव खानविलकर, एक तिथे रावसाहेब खानविलकर आणि या इथे कृष्णराव खानविलकर. अच्छा. आता त्यांच्या पुढे दौलतराव खानविलकर त्यांचे आणि दुसरे माझे वडील शंकरराव बाळासाहेब खानविलकर. अच्छा. तर त्यांचा मी एक मुलगा आहे आणि 2 त्यांना मुली. तसंच दौलतरावांना हे स्वप्नील खानविलकर यांना हे त्यांचे एक सुपुत्र आहेत. दुसरे जे आहेत ते आता बाहेर आहेत, अमर खानविलकर जे हनुमान खानविलकर मुंबईला असतात त्यांचे सुपुत्र. आणि दुसरे जे गणपती बनवणारे वसंत खानविलकर होते त्यांची 2 मुलं आहेत, कुणाल आणि केतन. तसंच जे इथे सुमन खानविलकर होते त्यांचा सुद्धा मुलगा आहे प्रफुल्ल खानविलकर. हे आम्ही संपूर्ण एकत्रित कुटुंब आहे. आणि ज्या वेळेला विविध प्रकारचे सण जसा गणपती उत्सव, पालखी सोहळा, शिमगा, होळी त्यावेळेला आम्ही एकत्रित इथे येतो आणि ते सण आम्ही साजरे करतो. आता ह्याचं जे आर्थिक नियोजन असतं या उत्सवांचं ते तुम्ही कशा प्रकारे करता? आता हे 3 भाऊ असल्यामुळं 3 वर्षावळ या कोकणामध्ये वर्षावळ ही भरपूर चालते. तर ते आर्थिक दृष्ट्या जेव्हा वर्षावळ सुरू होते तेव्हा ज्या भावाची वर्षावळ असेल ज्या वर्षी त्या भावाने त्या उत्सवाचा संपूर्ण खर्च तो करावा. बाकीच्या लोकांनी त्या उत्सवामध्ये सहभाग घेतात. बाकीचे लोक करतात, परंतु इथले जे उपचार बेसिक आहेत, उदाहरणार्थ भजन रात्रीचं, कीर्तन, विविध बुवा, त्यांचा लागणारे मानधन, बिदागी, हे त्या वर्षावळ वाल्या त्या भावाने ज्या वर्षी ज्या भावाची वर्षावळ असेल त्यांनी तो खर्च करावा. आणि अशा प्रकारे त्या खर्चाचे डिवायडेशन 3 भागामध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे ही वर्षावळ सुरू होते दसऱ्यापासून. दसरा हा नवरात्र जेव्हा देवघटी बसतात त्या दिवसापासून ही वर्षावळ सुरू होते. ती गणपती पाण्यात गेल्यानंतर ते संपूर्ण वार्षिक उत्सव आहेत
तर त्या भावाने ते जबाबदारीने ते पार पाडावेत. अच्छा. आणि पण हे करत असताना इतर घरातील सर्व जे कुटुंब आहेत हो. त्यांनी येऊन त्या उत्सवामध्ये सहभाग घेतात. बरोबर. नमस्कार, मी जिया प्रकाश खानविलकर. मी आज 2 इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहेत ज्या मला इंटरेस्टिंग वाटल्यात. एक म्हणजे सोहळं, म्हणजे नैवेद्य दाखवताना, नैवेद्य देवाला दाखवायचं असेल किंवा जेवण बनवायचं असेल तेव्हा सोहळ्यात जेवण किंवा नैवेद्य बनवलं जातं. कोणी कोणाला टच नाही करू शकत, हे इकडे तिकडे काहीच होऊ नाही शकत. ते असं मी खूप ठिकाणी नाही बघितलं आहे. आणि दुसरी मेन म्हणजे गोष्ट म्हणजे रत्नागिरीत किंवा असं दुसरीकडे मी गणपतीत बघितलं आहे की गौरीच्या वेळी मटन किंवा नॉनव्हेज मेन्यू असतो, बट इथे सगळ्या पालेभाज्या असतात. त्या मला थोडं काहीतरी वेगळं वाटलं, कारण की सगळीकडे नॉनव्हेज असतं आणि इथे देवाला नैवेद्य म्हणून गौरीला पालेभाज्या दाखवल्या जातात आणि नॉनव्हेज नाही. खाली दाखवलं ते एक घर शिवाजीराव म्हणून. हो. हे दौलतराव. हो. आणि हे धनाजीराव. धनाजी मानसिंगराव खानविलकर हे पोस्टमास्टर पण राहिलेले आहेत आणि यांचा वनगुळ्या गावाशी खूप जवळचा संबंध आलेला आहे. बरोबर. आणि तुमच्या घराशी तर यांचा नेहमीचा संबंध आलेला आहे. हो. पोस्ट असल्यामुळे यांच्याकडे त्यांना कायम वनगुळे गोव्यामध्ये येणं जाणं असायचे. हे पूर्ण त्यांच्या फॅमिलीचं घर आहे. अच्छा. त्या धनाजीरावांना 2 मुलगे, एक शेखर आणि एक शैलेश. शैलेश इथे असतो आणि शेखर नोकरीनिमित्त बाहेर गावी कामाला असतो. सगळेजण आता आलेले आहेत गणपती उत्सवानिमित्त. आणि ते पण त्यांच्या घरात पण एकत्रित कुटुंब पद्धतीने हा उत्सव साजरा करतात. बरोबर. हे स्वयंपाकघर आहे त्यांचं पण. इकडे पण काम सुरू आहे नैवेद्याचं. हे अप्पाजीराव जयसिंगराव खानविलकर. हो. हे पण या इथेच स्थायिक असतात. हे ST मध्ये लांजा डेपोमध्ये मेकॅनिकल पोस्टवरती आता ते रिटायर झालेले आहेत. नमस्कार. त्याच्यामुळं हे पण ह्या इथेच स्थायिक असतात. हो. ह्यांची पण 2 मुलं आहेत. बरोबर. ती पण इथेच असतात. एक मुंबईला असतो आणि एक इथेच स्थायिक असतो. हो. आत्ता माझ्याबरोबर विजय आमचे काका, मोठे काका विजयाबाई आहेत. ते सुद्धा या उत्सवात सांगतील. त्यांचं आत्ता सध्याचं वय जवळजवळ 76 इयर्स आहे. त्यांनी सुद्धा हा उत्सव पूर्वीपासून पाहत आलेला आहे, तर ते सुद्धा या उत्सवाबद्दल थोडंसं सांगतील. तर माझा जन्म या इथेच झाला, कुळेगावात. आणि लहान असल्यापासून हा गणपती उत्सव, ह्या गणपती उत्सवाला एकच वर्ष मी इथं गणपतीला नाही. काही कारणास्तव मी मुंबईला गेलो होतो आणि मुंबईला 1 वर्ष काढून नंतर मी इकडे आलो. त्यावेळेस अशा ह्या मोठ्या प्रमाणात उत्सव चालू नव्हता, कारण बुवा एक असायचे, त्यांना पेटीवाला असला तरी बरा, नसला तरी बरा, फक्त तबलजी आणि पेटीवाला. आणखी यातले कोल्ह्यातले सूरसनईवाले 2 जण होते. एक ओणीतला गुरु होता, लिंगायत गुरु हे होते, आणि त्यांनी हे करायचं, ती सूरसनई वाजवायची कधी कीर्तन संपल्यानंतर. पहाटे सकाळी वाजवायची आणि संध्याकाळी 3 टाईम हे सूरसनई वाजवायची. आत्ता माझ्यावर आहेत आमचे सर्वात मोठे काका. आम्ही त्यांना प्रेमाने बाळूकाका म्हणतो. त्यांनासुद्धा मी विनंती करेन की त्यांनीसुद्धा आपला या उत्सवाबद्दलची माहिती पूर्वीपासून पाहिलेली आहे, ती माहिती थोडीशी याच्यामध्ये सांगावी अशी मी त्यांना विनंती करेन. हे जे माझे पुतळे आहेत ते सगळं करतात, ते आमचं समाधान आहे. माझं वर्ष वय 78 आहे. 1/6/48 माझा जन्म. तिथपासून आम्ही पूजा अर्चा सगळं करतो आहे. हे आजोबा पंजोबांनी सगळं दाखवलं आहे आम्हाला. तेव्हा बंडू काका म्हणून होते लांजातले, आणि मारुती पाध्ये हे कोल्ह्यातले होते. तर हे येऊन त्यांना आम्ही देवद्यामध्ये आणायला जायचं बुवांना. तर ते 7 वाजता यायचे, तर आम्ही त्यांना नमस्कार करायचे. त्यांची बसायची ही व्यवस्था वेगळी, असं सगळं आहे. आता पुतणे जे सगळं करतायत
ते बघून आम्हाला समाधान वाटतं. आमचं काही म्हणणं नाही आहे या बाबतीमध्ये. माझं भाषण संपवतो मी. थँक्यू. पूर्ण आपलं घर बघून झालेलं आहे आणि ह्या गणपती उत्सवाची माहिती आपण ह्या व्हिडिओमधून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या आजी आजोबांचं या उत्सवाशी एक जवळचं नातं राहिलेलं आहे. त्यांनी खूप वर्ष इथे आजीने स्वयंपाकाचं काम केलं. आजोबा पेटीवर असायचे कीर्तनाच्या साथीला. तर माझ्याही मनात आलं की आपणही सध्या जे काम करतोय त्या माध्यमातून कुठेतरी या उत्सवाची नोंद घेऊन आपली एक सेवा इथे अर्पण करावी, ह्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ केलेला आहे. आणि या कुटुंबाचं वैशिष्ट्य म्हणजे पंचकुळी मराठा समाजातील ही सर्व मंडळी आहेत आणि मराठ्यांचा जो इतिहास राहिलेला आहे, एक शौर्य सर्व ह्या ऐतिहासिक समाजाला असलेला आहे. आणि तरी ही विनम्रपणे समाजात वावरणारी सर्व मंडळी आहेत. प्रत्येकाविषयी आदर ठेवून ह्यांची जी बोलण्या चालण्याची पद्धत असते सर्वांसोबतच एक सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचे ह्या कुटुंबाचा पहिल्यापासून इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे मला आवर्जून वाटलं की आपण ह्या कुटुंबियांची आणि या उत्सवाची नोंद घेतली पाहिजे. तर त्याच दृष्टिकोनातून हा व्हिडिओ होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपला चॅनल सबस्क्राईब करा. असेच आपण हटके व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. आपला अभिप्राय लिहायला विसरू नका. हा उत्सव तुम्हाला कसा वाटला, हे घर कसं वाटलं आणि खानविलकर कुटुंबियांविषयीचा तुमचा जो अभिप्राय असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. खूप खूप धन्यवाद.